नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी एकदा सांगितलं होतं की एकाचा मी व्हिडिओ बनवेल ज्यात मी तुम्हाला सगळ्या कॉर्ड्स बद्दल सांगेन. हा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पार्ट 1 म्हणून कॉर्ड्स बद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आणि जी राहिलेली इन्फॉर्मेशन पार्ट 2 मध्ये देणार. तर बघूया आजच्या पार्ट 1 मध्ये आपण काय याद घेणार. तर आता आपण काय लर्न करणार आहोत, कॉर्ड्स. तर आता इथे कॉर्ड्स म्हणजे किती कॉर्ड्स असतात मेन. आता इथे दाखवते फॉर एक्झाम्पल. हे किती 7 स्वर झाले. त्याच्या 7 कॉर्ड्स व अजून 5 सब कॉर्ड्स, टोटल मिळून 12 कॉर्ड्स असतात. सी कॉर्ड, डी कॉर्ड, ई, एफ, जी, जी ला सोडून ए, बी, सी आणि सी वर पुन्हा एंड होतो. तर तसं आपण काउंट केलं तर सी, डी, ई, एफ, जी, ए, बी, सी. सारेगमपदासारखं सी, डी, ई, एफ आपण वेस्टर्न मध्ये बोलतो. त्याच्या आता ज्या 12 कॉर्ड्स आहेत त्याच्या सब कॉर्ड्स कुठल्या, ते म्हणजे सी मायनर, सी मायनर, पुन्हा डी, आपल्याला डी कॉर्ड जी आहे ती नॉर्मल राहते, ई मायनर, मग एफ शार्प. आता एफ शार्प कशी, ही एफ शार्प झाली. आता जी आहे ती नॉर्मल असते. आता यात अजून एक गोष्ट आपण लर्न करणार की शार्प व नॉर्मल कॉर्ड मध्ये काय फरक आहे. तर शार्प आणि नॉर्मल कॉर्ड मध्ये शार्प हे जे नाव जे आहे ते तुम्हाला सजेस्ट करतं की जे नोट्स जे असतात ते एकदम शार्प असतात. फॉर एक्झाम्पल, शार्प आहेत नोट्स. आणि सॉफ्ट कशा, आणि शार्प कशा, सॉफ्ट. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन असं यांचं कॉम्बिनेशन असतं. आता यात अजून एक नोट आहे स्लीप नोट म्हणून. तर आपण स्लीप म्हणजे काय सगळ्यांना माहितो. स्लीप म्हणजे हे वाला स्लीप नोट. तसंच पियानो मध्ये एक स्लीप नोट असतो की ज्याच्याबद्दल आपण त्याला फ्लॅट नोटी बोलतो. बी फ्लॅट अशाचं चिन्ह असतं. स्मॉल बी आणि छोटे कसं वरती बी, त्याला बी फ्लॅट बोलतात. आणि बी फ्लॅट कसा वाजतो, जो आणि तो नेहमी जी किंवा एफ याच्या वरती किंवा बाजूला येतो. फॉर एक्झाम्पल मी दाखवते. हे झाले बी फ्लॅट. आणि आता बी फ्लॅट आता कन्फ्युज होणार येते मोस्टली की शार्प नोट आणि बी फ्लॅट मध्ये आता काय संबंध. तर जेव्हा आपण कुठलं गाणं वाजवतो आणि हा नोट वाजवतो असं सॉफ्टली, तर हा झाला बी फ्लॅट. जसं वाजवला तो थोडा शार्प झाला. तर आजच्या पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला एवढं सांगणार व पुढच्या जो पार्ट 2 आहे त्यात मी नक्की अजून तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.